रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आय वॉश डन. सगळे अंडे ती बाहेर आपण काढली त्याच्यात लार्वा म्हणून चालू करत. साईडला घ्या ना हे असं खालीच घे खालीच. हां मुवमेंट आहे ना 59 ला खाली घे खाली घे खाली. झूम करा. झूम तुम्ही झूम करा तुमच्या ह्याच्यात करा झूम. थांबा तसंच. उसका 1 मिनट हो जाएगा. क्या ऑर्डर है आएगा. बस तसाही फॉलो होताच आपलं. इकडं बघा. आता वर बघा. परत खाली. त्याच्याकडे पान ठीक आहे. हा बस. ते नेमकं काय झालं होतं शेतात काम करताना, काय झालं होतं मला सांगा बरं. सकाळी मी शेतात कामाला गेलते. दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली. मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असं डोळ्यातून गेला असेल तर नाही. नंतर मग ते पाणी गळायला लागलं तर मी पाण्याने धुतलं ते, पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही. नंतर मग तो खूपच त्रास व्हायला लागला. मग घरी यायच्या नंतर ड्राफ्ट टाकलं घरी आल्यावरती.
आणि मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला, तर मग डॉक्टरकडे आलो. आता काही त्रास आहे? आता त्रास नाही आहे, आता नॉर्मली. हा, तर आता सर्वात महत्त्वाचं, माझे पेशंट बसलेले आहेत समोर. त्यांच्या डोळ्यामध्ये दिनांक 29/7/2024 रोजी डोळ्यामध्ये लाली येणं, पाणी, नंतर अजून काय त्रास होत होता तुम्हाला? म्हणजे थोडंसं सलायचं डोळ्यामध्ये. सलायचं. आणि असं फिरतं सलायचं का? हो. कधी इकडं सलायचं, कधी तिकडं सलायचं. हो. आणि ह्याची सुरुवात कशी झाली नेमकी? म्हणजे मी सकाळी कामाला गेले, हा. दुपारच्या टायमाला ते गवत उठायला लागले, तर मग ते म्हणजे गवत ते खडा वाढलं, खडा बिडा काही असं. हा, गवत उपटांना काहीतरी जमिनीचं काहीतरी गेलं डोळ्यात, बरोबर आहे? देगूळ म्हणा किंवा माती म्हणा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सलायला लागलं. मग त्याच्यानंतर काय केलं होतं तुम्ही? पाणी धुतलं ते, मग बरं. आपल्या पाण्यामध्ये खडा असेल तर हा. निघून जाईल. पण बरोबर आहे. ते काही निघलं, मग सारखं पाणी गळायला लागलं. मग घरी यायच्या नंतर हा. मग ड्राफ्ट टाकला. हा. मग ते ड्राफ्ट नंतर मग ते म्हणजे खूप चावा लागलं ना. हा 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 हा. चावायला लागलं तर नंतर मग आरशामध्ये बघितलं तर मग ते काळे थोडं दिसलं. अच्छा, काय ड्रॉप टाकला आपल्याला तेही माहित नाही, बरोबर आहे. पण अशा वेळेस कधी पण मनाने औषध टाकायचे नसतात. काही औषधी हानिकारक असतात. डोळ्याला जर जखमा झाल्या ते जखम चिघळवण्याचं काम सुद्धा करतं. तर त्याच्यासाठी सरळ सरळ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं कधी पण. आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पेशंट आल्यावर माझ्याकडं बारीक बारीक आपण त्याच्यात लार्वे बघितले, बरोबर आहे. लार्वे म्हणजे आळे जे अशी फिरती होती. आणि त्याची संख्या टोटल आपण 60 एवढे काढले, 60. आणि त्यात पहिल्या दिवशी 59 निघाले. दुसऱ्या दिवशी फॉलोअप ठेवला तेव्हा अजून एक एक्स्ट्रा निघाली. कारण त्याच्यामध्ये अंडी सुद्धा असतात. त्या अंडी फुटतात आणि त्याचं परत लार्वामध्ये रूपांतर होतं. त्या दरम्यान आपण काही अँटीबायोटिकचा कोर्स सुद्धा केला. आणि त्याच्यानंतर आजची ही तिसरी व्हिजिट आहे, बरोबर आहे ना? तिसरी व्हिजिट आहे. तर दुसऱ्या व्हिजिटमध्ये फुल ब्लोन आहे, म्हणजे डोळ्याला कंजंक्टिव्हायटिस झाला होता ग्रेड 4 लेवलचा. आज सगळं काही क्लिअर आहे जवळपास. थोडीशी पापणीच्या आत लाली आहे, बाकी सगळं क्लिअर आहे. म्हणजे कंजंक्टिव्हायटिस ग्रेड 1 लेवलला आला. ट्रीटमेंट चालू आहे आणि आजही एकही लार्वा आपल्याला दिसला नाही. पेशंट इज हॅपी नाव आणि त्यांच्या खुशीमध्ये आपली खुशी. ठीक आहे सर, पेशंट कोण होत्या, आळ्या किती निघाल्या, तुम्ही कशा पद्धतीनं ते ट्रीट केलं आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आवाहन? हां, पेशंट ॲक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या. ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला. तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं. सतत पाणी येणं, लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं. आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळ्या फिरताना दिसल्या. त्या 1 बाय 1 मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल 60 आळ्या त्या निघाल्या. त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली. डोळ्याला जखम आहे की नाही आहे, अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले. सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला. पेशंट खुश आहे. पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील, ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषध टाकायचं नाही. प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा, जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही.